या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ पालघर सदानंद हडकमोल सर देखील जॉईन झालेले आहेत. सर आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आता मी विनंती करतोय आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन व्हावं. बॅट्समन पाठवून द्यायचे आहेत टीम खानिवली. चला तर मॅचला सुरुवात होत आहे. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय निचोळे संघाचा. खानिवली संघ प्रथम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आता करूयात परिवर्तन. मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय या सामन्याच्या पहिल्या 4 षटकांसाठी आमचे सहकारी समालोचक ज्येष्ठ समालोचक सदानंद अडकमोल सरांना. या सर. तर आपण पाहतात SP चषक बिलोशी 2025 टेनिस क्रिकेटचा एक महासंग्राम आणि विद्युत झोतामधली स्पर्धा ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच खेळायला मिळते. आज माझ्यासोबत समालोचन क्षेत्रामध्ये भिवंडी तालुका ठाणे जिल्ह्यामध्ये गाजलेले नामांकित असे समालोचक अजय घरत. तर अजय घरत यांचं वाडा नगरीमध्ये बिलोशी गावामध्ये आम्ही आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं आणि वाडा तालुका समालोचन संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तर आजच्या दिवसातला आणखीन एक जबरदस्त असा रोमहर्षक उत्कंठावर्धक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही अगदी आजूबाजूचे संघ आहेत. एका हाकेच्या अंतरावर खानिवली तर एका हाकेच्या अंतरावर निचोळे. दोन्ही संघ आमने सामने बघूया. प्रथम फलंदाजी कोणाची आहे? खानिवली संघ. सलामीची जोडी मैदानामध्ये उमर आणि रोशन आणि सलामीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय अनिकेत आणि रोशन आणि उमर यांच्यामधली ही जबरदस्त संघर्षपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामधनं आपण पाहिलं थोडेसे सामने उशिरा सुरू झाले, पण टीम हमरापूर सहयोग केनी आणि त्याच्या कंपनीने कडवा संघर्ष करत वाडा तालुक्यामधल्या अनेक दादा संघांना टाटा बाय बाय करत त्या स्पर्धेच्या बाहेर हाकलून दिलंय. आज मात्र कुठला संघ अंतिम फेरीसाठी क्वालिफाय होतोय आपल्या सर्वांना त्याची नितांत प्रतीक्षा असेल. अजून स्थानिक इथले भूमिपुत्र कधी खेळणार आहे? बिलोशीचा संघ 5 तारखेला. त्या दिवशी काय दादा संघ कोणते विशेषतः म्हणजे प्रेक्षकांना सांगायला विचारतात ना मला का सर आज कुठल्या कोणत्या साईडच खरिवली? ओके विकी काळेची. काही प्रेक्षक दर्दी असतात अजय सर. पहिला बघा आपल्याला आज वेळेच्या आत बंधन असेल, स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल. 6:23ला पहिला चेंडू पडलाय. यानंतर आमचं टाइमकीपर बरोबर वेळ पाहतील. पुढचा चेंडू पंचांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेला चेंडू विफल होते. फलंदाजाला गुंगारा देतो आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिर होतोय. पहिल्या चेंडू चौकार मारलाय. उमर या परिसरामधला एक नामांकित मास्टर ब्लास्टर तडाखेबाज फलंदाज आहे. त्याने स्वतःला टेनिस क्रिकेटमध्ये स्थिर स्थावर केलेला आणि सिद्ध केलेल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी एक हाती विजय आपल्या संघाला मिळवून दिला. एक जबरदस्त हुकमाचा एक्का. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत या स्पर्धेमधला तिसरा चेंडू राईट आर्म राऊंड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
आणि पुन्हा एकदा चेंडूला पुल केलंय आणि पंचांचा इशारा. षटकार. झेल कोणी घेतलाय? लहान मुलाने झेल घेतला असेल तर त्याला सुद्धा बक्षिसाची पूर्ण 1000 रुपये ना, 1000 रुपये मिळतील. त्या खेळाडूंनी इकडे यायचं आणि आयोजकांकडे आपलं नाव गाव पत्ता सांगायचा आहे. बाजूच्या घराचाच आहे का? चांगली गोष्ट आहे. आणि तिसऱ्या चेंडूवर आलेला गगनचुंबी षटकार. चौथा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर करून मारण्याचा प्रयत्न केला जातो. पंचांचे हात समांतर, धाव अवांतर, धाव संख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 11. रिव्ह्यू मागितलाय सर अजय सर. मला असं वाटतं की जितका क्रिकेटमध्ये, कबड्डीमध्ये, हॉकीमध्ये जितका तंत्रज्ञानाचा वापर कराल तितकी त्याची नैसर्गिक मजा कमी होत चाललेली आहे. काय कुठल्या खेळाडूने झेल घेतल्या प्रेक्षकानं? प्रेक्षकाचं नाव आपल्यापर्यंत आलं पाहिजे ना. हा, सनवर्य पाटील. त्याचं गाव बिलोशी गावचा भूमिपुत्र आहे आणि त्याच्यामुळे आयोजकांना सुद्धा आनंद वाटला असेल का आपल्या गावातले पैसे कुठे बाहेर गेले नाहीत, आज आपल्या गावातच राहिलेत. चांगली गोष्ट आहे. 1000 रुपये काय कमी नाही आहे. 1000 रुपये कमवण्याचा जे हार्डवर्क करतात त्यांना पैशाचं खरं मोल आहे. फेअर डिलिव्हरी आमच्या पंचांनी अतिशय बारकाईने परीक्षण केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की इट्स अ फेअर डिलिव्हरी. चार चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय अंकित. पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारची फलंदाजी करायला पाहिजे तशा प्रकारची फलंदाजी नक्कीच आपल्याला उमर यांच्याकडनं पाहायला मिळते. उमरला शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानामध्ये नांगर टाकून उभं राहावं लागेल. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातो. अपील केलं जाते पंचांकडे. पंचांनी मात्र या अपिलाचा कुठला विचार केला नाही. लेग बाईचा इशारा करत धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 11 आपण पाहतायत SP चषक 2025 पालघर जिल्ह्यामधली सर्वात मोठी प्रतिष्ठेची, मानाची आणि भव्य दिव्य असं देखणं आयोजन असलेली स्पर्धा. पाहता पाहता षटकातले 5 चेंडू मार्गस्थ झाले. शेवटचा अंतिम चेंडू टाकण्यासाठी अनिकेत. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलं जाते आणि मला वाटतं गडी बाद होतोय. रोशन बाद होतोय. पहिला आदरा, पहिला झटका खानिवली संघाला. पॉवर प्ले मधले अंतिम चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं ते अनिकेत यांनी आणि धाव संख्या जाऊन पोहोचली खानिवली संघाची 1-11. दुसऱ्या बाजूला आयन. धावसंख्या 1-11. नवीन गोलंदाज दुसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी येतोय सचिन. बघूया सचिन पहिल्या षटकामध्ये 11. मी तर म्हणेन फार मोठ्या धावसंख्या उभारलेली नाहीये कारण षटकार आणि चौकार आल्यानंतर मात्र उर्वरित 4 चेंडूवर अत्यंत नियंत्रित चिवट तिखट मारा खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली. फलंदाजाला जखडून ठेवलेला आहे. उमर सारख्या एका कसलेल्या नामांकित फलंदाजाला ज्या प्रकारे गोलंदाजी केली अनिकेत यांनी तर नक्कीच त्याची
मी प्रशंसा करेन. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय सचिन पष्टे आणि स्ट्रायकरला आलाय तो मला वाटते पुन्हा एकदा उमर. बघूया उमरला शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूमध्ये मैदानामध्ये राहिला तर प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होईल आणि खानिवली संघाला नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये नक्कीच यश मिळेल. बघूया षटकातला पुढचा चेंडू सचिन पष्टे राईट आमोर द गेट पंचांच्या डावीकडनं यावेळेला आडव्या बॅटचा वापर केला जातोय आणि चेंडू येतो लॉंग ऑनच्या दिशेने. 1 रन पूर्ण काढले ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोघांमध्ये सुसंवाद साधला जात नाहीये आणि त्याच्यामुळे जिथे दुसरी धाव पाहिजे होती तिथे मात्र एका धावावर समाधान मानावं लागतं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-12. पहिल्यांदा स्ट्राईकला येतो तो आयानला मात्र उमरच्या बरोबर मोठी भागीदारी करावी लागेल. आपल्या संघावर आलेले जे दडपण आहे ते दडपण झुगारून द्यावं लागेल. तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल. चेंडूचा रोग, चेंडूचा वेग, चेंडूचा टप्पा. आता हळूहळू फ्लड लाईटचं विद्युत रोषणाई मैदानामध्ये दाखल होत आहे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड गेट पंचांच्या डावीकडनं. हो बॅकफुटला जात आहेत आणि झेल उडतोय. पकडो क्या जीतो मॅच. आणि अतिशय गचाळ ढिसाळ गलथान आणि दळबद्री क्षेत्रक्षण इथं पाहायला मिळतंय. अगदी साधा सोपा लॉलीपॉप झेल सुटतोय आणि गोलंदाज मात्र ना उमेद होतोय. एक जीवदान मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचली 13. गोलंदाज जेव्हा घाम घालतो, गोलंदाज जेव्हा आपलं सर्व कसब पणाला लावतो ना, अशा प्रकारे मोक्याच्या क्षणी जेव्हा झेल सुटतात तेव्हा मात्र गोलंदाजाने केलेली मेहनत पूर्णपणे वाया जाते. षटकातला तिसरा चेंडू मार्गस्थ करतोय सचिन. चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या संघाला नवसंजीवनी, नवं बळ, नवी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला पुन्हा एकदा पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील केले जाते मात्र पंचांवर मात्र कुठल्या प्रकारचा परिणाम होत नाहीये. निर्धाव चेंडू पडतोय. सचिन पष्टे धारदार गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला मात्र काय करावं काय करू नये अशा प्रकारे गर्भगडीत करून टाकलेलं आहे. चेंडू निर्धाव पडतोय. उमर सारख्या एका नावाजलेल्या फलंदाजा ज्या प्रकारे सचिन पष्टे नावाच्या गोलंदाजाने उभं केलंय. या स्पर्धेचे प्रमुख संयोजक, आयोजक, प्रायोजक संदीप पाटील यांचं आगमन होत आहे. पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे. लॉंग ऑनच्या दिशेने 1 रन पूर्ण काढले ते एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 14वर. SP संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, वाडा तालुक्यातले एक दिग्गज आणि तरुण तडफदार झुंजार लढाऊ असे नेते येत आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला भेटते आहे. खेळाडूंना खेळण्याची नामी संधी या स्पर्धेमधनं मिळते. वंचित दुर्लक्षित खेळाडूंना जगाच्या पटलावर येण्याची नामी संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. पुढचा चेंडू राईट आर्मवर विकेट. यावेळेला मात्र चेंडूवर कडा प्रहार केला जातो. झेल होतो की काय. प्रेक्षक मात्र जेव्हा झेल उडतो, प्रेक्षकाने जर झेल घेतला असेल तर त्याने लगेच जायचंय समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा. आपलं नाव, गाव, पत्ता सांगायचा आहे. का नुसता झेल घेतला तर आपल्या नावाला सुद्धा नेम अँड फेम मिळालं पाहिजे. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्या खेळाडूचं प्रेक्षकाचं नाव विचारून घ्या. पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन फोडून काढली जाते एका धावेने. धावसंख्या आमचे स्कोरर सांगतायत 21 धावा झाले. बाद झालेला फलंदाज आहे रोशन. आज आम्हाला गुणलेखक गोल्डन फिंगर आम्हाला हा सूरज लक्ष्मण डबके पालसई 1200 रुपयाचं त्याला रोख बक्षीस मिळालेलं आहे. दिवस त्याचा वाया गेलेला नाहीये. गुणलेखक म्हणून आम्हाला ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य असलेले रोहित सुतार, ज्यांना प्रेमाने मित्र परिवारामध्ये लालू या टोपण नावाने ओळखले जाते, या स्पर्धेसाठी त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. धावसंख्या झालेली आहे 21. दुसरं षटक संपतंय. तिसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय बघूया. आतापर्यंत उमरने 1 षटकार चौकार मारले, परंतु त्यानंतर मात्र आपल्या लौकिका साजेशी फलंदाजी मात्र नक्कीच करायला मिळाली नाही. हा किती 4 34 झालेले आहेत आणि 6 34 झालेले आहेत आणि 6 23ला पहिला बॉल पडलेला आहे. आपल्याला नियम सांगितलेले आहे की पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं जर झाली नाही तर आपल्याला पेनल्टी म्हणून आपला एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. तिसरं षटक टाकण्यासाठी नवीन गोलंदाज कोण येतोय?
रोहन येतोय. धावसंख्या तूर्त तरी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-21. बघूया उमर काय करतोय. आयनला स्ट्राईकला आहे. गोलंदाज रोहन आणि आयन यांच्यामधली जबरदस्त जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. आयनने सुद्धा आल्या आल्या षटकार मारलेले आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेला. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जा चेंडूला भिरकावून दिलं जाते. काय होते बघू. पंचांचा इशारा काय येतो आमच्याकडे. आणि चेंडू खणखणीत दणदणीत असा शॉर्ट टॉम पुलचा चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 25. 1-25. आयन आणि उमर दोघांची फलंदाजी भरते. प्रेक्षकांना नेत्रदीपक म्हणून मुराद अशी फटकेबाजी पाहायला मिळते. त्या अपेक्षेने प्रेक्षक आलेले आहेत. आतापर्यंत या डावामध्ये 2 षटकार आणि 2 चौकार आलेले आहेत. उमर थोडासा सावध आणि जबाबदारीने खेळ करतोय. कुठल्या प्रकारे आपली विकेट उतावीळपणाचा बेजबाबदारपणाचा फटका मारायचा नाही आणि शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूपर्यंत मध्यामध्ये दबा धरून राहायचं आणि मिळेल त्यावेळेला गोलंदाजावर जबरदस्त हल्ला करायचा. अशा प्रकारची रणनीती आखून मनामध्ये उभारलेला हा खेळाडू उमर फाकी. सगळे फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. धुदिया रोशनी ज्याला आपण म्हणतो, चंदेरी प्रकाशामध्ये संपूर्ण हे मैदान न्हावून निघालेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय रोहन. पहिल्या चेंडू चौकार. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. खेळीमध्ये एक चांगली स्फोटक फलंदाजी नक्कीच केलेली. एकंदरीत त्याने 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेले. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला गेलेल्या खानिवली संघाचा आणि नवीन फलंदाज आलेला आहे. नवीन फलंदाज विशाल लोखंडे. जोपर्यंत उमर मैदानामध्ये तोपर्यंत खानिवली संघाला चिंता करायची गरज नाही. कारण उमर जोपर्यंत आहे तोपर्यंत कुठल्याही गोलंदाजाला सुटकेचा निश्वास टाकता येणार नाही. कारण उमर असा एक फलंदाज आहे की कुठल्याही शनी सामन्याला आपल्या स्वतःच्या हिमतीवर एकांडा शिलेदाराप्रमाणे लढतो, संघर्ष करतो. ज्या ज्यावेळी खानिवली संघ विजयी होतो त्या त्यावेळेस उमरची कामगिरी नक्की डोळ्यात भरणारी असते. बबन बाळू पाटील यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने या क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. बिलोशी गावचे ज्येष्ठ नागरिक यांना विनंती आयोजकांच्या वतीने का आपण सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. पुढच्या सामन्यासाठी आम्ही पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा उमरच्या बॅटमधनं आलेला गगनचुंबी टोले जंग षटकार. बहुधा विशालने मारलाय काय. विशालने आलेल्या षटकाराने गोलंदाजाला अलर्ट केलंय की येस आय एम रेडी टू ऍक्सेप्ट युअर चॅलेंज. धावसंख्या 31. आणि कोणे स्पोर्ट्स कोणे दोन्ही संघ नायकाला नाणेफेकीसाठी आमच्या आयोजन समितीकडनं पहिला आणि अंतिम पुकार असेल अधिकृत. सरसोळ आणि कोणे स्पोर्ट्स कोणे, दिस इज द फर्स्ट अँड लास्ट ऑफिशियल वॉर्निंग फॉर टॉस. 3 चेंडू झालेले तिसऱ्या षटकातले आणि 31 धावा. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूवर जबरदस्त टोला हाणलेला आहे. पंचांचा इशारा काय. षटकार बॅक टू बॅक लगातार 2 चेंडू लगातार 2 षटकार मारलेले. धावसंख्येत झपाट्याने पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 2-37. दे दनादन जॉन जानी जनादन अशी फलंदाजी विशाल लोखंडे. नाव लोखंडे. ज्याप्रमाणे एखादा लोहार लोखंडाचे फटके ऐरणीवर मारतो तशा प्रकारचे फटके आल्या आल्या विशाल लोखंडे यांनी मारायला सुरुवात केलेली आहे. रोहन गोलंदाज आहे. 4 चेंडूमध्ये जवळजवळ 16 धावांची लयलूट केलेली आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र अपील केलं जाते पंचांकडनं. या अपिलाचा कुठल्या प्रकारचा विचार केला जात नाहीये. लेग बाईचा इशारा होतोय. एक धाव पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती झपाट्याने 38 वर. अजून या षटकातले किती चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 1 चेंडू आणि शेवटच्या षटकातले 6. एकंदरीत 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि या 7 चेंडूमध्ये विशाल आणि उमर कशा प्रकारे धावा जमवत आहेत. प्रेक्षकांना औत्सुक्याचं ठरेल. प्रेक्षकांना उत्कंठा लागलेली आहे की या 7 चेंडूमध्ये किती षटकार पडत आहेत.
कारण प्रेक्षकांना उत्कंठा याच्यासाठी आहे की षटकार आला तर आपली रोजीरोटी सुटेल. म्हणजे असा प्रकारचा का 7 दिवस एक प्रकारचा रोजगार मेळावा आहे. कॅच घ्या आणि 1200 रुपये घ्या. पुन्हा एकदा अंतिम चेंडू मार्गस्थ करतोय रोहन. यावेळेला पुन्हा एकदा तडाखा आणला जातोय आणि चेंडू कुठे जातो बघूया. पंचांचा इशारा काय येतोय. 2 धावा तर पळून काढल्या अगदी विद्युत गतीने, अगदी वारा प्यायलागत जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. तिसरं षटक मार्गस्थ संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 40. 13.25 प्रति षटकामध्ये अशा रन रेट ठेवलेला, धावगती ठेवलेले, एक चांगली आव्हानात्मक धावसंख्या. तर मी नक्कीच बने शेवटचे 6 चेंडू हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं निर्णायक हल्ला करण्याचं षटक बाकी आहे आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज आमंत्रित केला जातो आपण पाहूया. आज आपल्यासोबत भिवंडी ठाणेमधील एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व, समालोचना क्षेत्रामधलं तरुण तडफदार यंग अँड डायनामिक अजय घरत आज सुद्धा आपल्याला लाभलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये आपल्याला प्रवीण शिंदे ऐकायला मिळालेत. आज आपल्याला अजय घरत, त्यानंतर 7 तारखेला आपल्याला रेश्मा मयेकर ह्या सुद्धा आपल्याला या मैदानावर आपल्या गोड आवाजामध्ये आपल्याशी संवाद साधताना पाहायला मिळणार आहेत. शेवटचं हाणामारीचं षटक ज्याला म्हणतात विनायक वाघ, नाव तर वाघ आहे. बघूया वाघासारखी गोलंदाजी करतोय की त्याच्यावर तुटून पडतायत फलंदाज. व्हॉट्स इन अ नेम, शेक्सपियर नेहमी म्हणायचे व्हॉट्स इन अ नेम. बघूया वाघ विनायक, पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिलंय आणि षटकाराचा जबरदस्त असा टोला पाहायला मिळतोय. उतुंग षटकार. या षटकारानं धावसंख्या आमचे स्कोरर सांगतात जाऊन पोहोचली ती बरोबर 46 वर. आणि या डावामधला कितवा षटकार आहे? 5वा षटकार. याच्यातले 3 षटकार आले तर विशाल लोखंडे यांच्या बॅटमधनं, एक आला आयान याच्या बॅटमधनं आणि एक आलेला आहे तो उमर याच्या बॅटमधनं. उमर मात्र थोडंसं शांत, परंतु त्याला म्हणतात सूझबूझवाली, विचारपूर्वक खेळताय, कुठल्या प्रकारे हाराकिरी करत नाही, उतावीळपणा बेजबाबदारपणाचा फटका मारत नाही. पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलं जातंय की काय बघूया. पुन्हा एकदा या डावामधला आपला 4था षटकार मारतोय आणि प्रचंड वेगाने धावसंख्या डोंगरा एवढी फुगते, हिमालयासारखी फुगते आणि धावसंख्या जाऊन बोलली ती तब्बल 52 धावा. जबरदस्त तुफानी बल्लेबाजी, षटकार चौकारांचा पाऊस अक्षरशः प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं जात आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलं जात आहे आणि चेंडू पुन्हा 3-6 इन अ रो. पोलिशी मार. ज्याप्रमाणे आपण खलबत्त्यामध्ये कुट्टो खोबरं अशा प्रकारे गोलंदाजाला बुकलून काढले, कुट्टून काढले. गोलंदाज
मध्ये अशापर्यंत धावसंख्या रमलेली शेवटचा निर्णायक चेंडू हाणामारीच्या षटकातला आणि पुन्हा एकदा विशाल लोखंडे मैदानामध्ये आणि विनायक वाघच्या समोर जेव्हा विशाल येतो त्यावेळेला त्याच्या छातीमध्ये नक्की धस्स होतंय. यावेळेला मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. 1 रन पूर्ण काढले, ती दुसरी धाव घेतात की का बघूया. आणि सुरेख रनिंग बिटवीन अगदी वारा प्यायल्यागत खेळाडू धावतायत. बेल्स तर पाडल्या जातात. पंचांचा निर्णय काय, फलंदाज बाद दुसऱ्या धावेला बाद होतोय. धाव संख्या झालेली 61. किती गडी बाद झालेत? 2 गडी बाद 61, 3 गडी बाद झालेत 61 आणि जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे. कोणे आणि सरसोड नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये जायचंय. हो, समोरचा संघाचा कर्णधार सरसोड संघ जर आपण आला असाल तर आपली उपस्थिती, आपली हजेरी आयोजकांकडे त्वरित कळवायची, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर या 62 धावांचा पाठलाग करताना काय घडतंय, काय बिघडतंय, काय घटना घडतायत, कोण कुणाला रडवतंय, कोण कुणाला भिडतंय, याचं धावता समालोचन करण्यासाठी अजय खरात यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतोय. थँक्यू सो मच अडकमोल सर. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्यासमोर रंगते. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. उपसरपंच चषक 2025 बिलोशीमध्ये वाडा तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील एक नामवंत अशी स्पर्धा आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल खानिवली टीमला 62 धावांचा डोंगर येथे सर करायचा आहे. पुढच्या मॅचच्या टॉससाठी सरसोड टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण त्वरित आपली हजेरी लावायची आहे अथवा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. कुठल्याही संघाला पेनल्टी लागू नये अशी आयोजकांची खरं तर इच्छा आहे, पण तुम्ही जर नियमांचं उल्लंघन करत असाल तर मात्र तुम्हाला पेनल्टीला 100% सामोरं जावं लागेल. कारण अगदी शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत सन्माननीय संदीप पाटील साहेब, SP आणि SP ग्रुप. अप्रतिम असं आयोजन आहे. खरं तर अंडर फ्लडलाईट्स सामने पाहायला मिळत आहेत. आजचा हा दुसरा दिवस, या स्पर्धेचा दुसरी रजनी आहे आणि दुसरा सामना आपल्यासमोर रंगतोय. चला फलंदाज आपण देखील लगेच मैदान गाठायचं आहे. अजिबात विलंब करू नका. प्रथम बॅटिंग करत असताना 61 धावांचा डोंगर येथे उभारलेला आहे खानिवली संघानं आणि आता निचोळे संघाला या 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 ओव्हर्समध्ये 62 धावा, 15.50 ची सरासरी त्यांना गाठावी लागेल प्रति षटक. चला तर सरसोड टीमचे कॅप्टन देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सरसोड विरुद्ध कोणे असा पुढचा सामना आहे आणि या सामन्याच्या टॉस करीत आपल्याला आता मी घेऊन जातोय अडकमोल सरांकडे. थेट टॉस बबन बाळू पाटील आणि अनंता चरुगे या दोन्ही मान्यवरांना बिलोशी गावातल्या ज्येष्ठ नागरिकांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं की आपल्या शुभ हस्ते सरसोड आणि कोना स्पोर्ट्स कोणे या सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते होते. तरी दोन्ही मान्यवरांच्या कानापर्यंत आमचा आवाज पोहोचला असेल तर त्यांनी विनाविलंब समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला असलेल्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर आपण नाणेफेकीसाठी येतोय. आजच्या दिवसातला मला वाटतं हा तिसरा सामना असेल. आमच्यासोबत आहेत पाहुणे
बबन बाळू पाटील जे आमचे बालपणीचे मित्र आहेत. अनंता चोरगे. अच्छा, आमचे कोणाचा आशिष का सौरभचे वर्गमित्र असलेले अनंता चोरगे आणि आमचे बालपणीचे आणि आमचे ज्येष्ठ बंधूप्रमाणे असलेले बबन पाटील या दोन्ही मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीने या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतोय. सोबत आणखीन आयोजक आमच्यासोबत आकाश पाटील. एका बाजूला उपसरपंच चषक तर दुसऱ्या बाजूला BS स्पोर्ट्स. नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय बबन पाटील यांना. दोघी दाखवून घ्या. कोण बोलतोय? दाखवू नका. सामना सुरू करायचा आहे. हो. उपसरपंच चषक टीम कोणा संघाने नाणेफेक जिंकलेले. धीरज बैलकडे आपल्याला एक कर्ण टोपी दिली जाते. HR फॅशन विकी काळे यांच्याकडनं दोघांनी घालायची आहे. अनंता चोरगे परिधान करतायत. बबन पाटील इकडे आमचे दुसरे विद्यार्थीच आहेत. काय ना, पराग पाटील. तर नाणेफेक जिंकलेले धीरज बेलकडे काय रणनीती असेल आणि काय निर्णय असेल? प्रथमतः क्षेत्ररक्षण करेन. समोरच्या संघाला कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. बघा, दिवसा क्रिकेट खेळणे आणि रात्री क्रिकेट खेळण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच्यामुळे या वेळेला तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. समोरचा संघ सरसवळ आहे. पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करा. 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. गोलंदाजीमध्ये कुठलं धारदार शस्त्र आहे की जे समोरच्या फलंदाजाला कवेमध्ये घेईल? महेश आहे, अमोल आहे, मी आहे. धन्यवाद. तर आपल्याला प्रथम फलंदाजी करण्याचा संधी मिळते. रात्रीच्या क्रिकेटमध्ये खेळताना तुम्हाला अनुभव असेलच. 4 षटकांमध्ये आपल्याला किती धावा या समोरच्या संघाला प्रतिबंधित करण्यासाठी रचाल? 40+ धावा. कोण फलंदाज आहे का ज्याच्यावर दारोमदार असेल? जयेश, योगेश, मयूर. तर अशा प्रकारे निर्णय घेतलेला आहे धीरज बेलकडे कर्णधार कोणा की प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना आमच्या आयोजकांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. बबनजी पाटील या स्पर्धेसाठी आलात आणि अंकुश अनंत चोरगे आलेत. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्वांना विनंती करतो पाहुण्यांना की आपण विचार मंचकावर स्थानापन्न व्हायचं. धन्यवाद. ओव्हर टू अजयजी घरत. थँक्यू सो मच अडकमोल सर. विकेटचं पतन झालंय. पहिल्या बॉलवर झेल ड्रॉप झाला अमितचा, मात्र दुसऱ्या बॉलवर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय सचिनचा गोलंदाज विशाल नाईकनं. पहिला धक्का बसलाय 1 या धावसंख्येवर. 62 धावांचा पाठलाग करत असताना टीम निचोळेला. त्यांनी प्रथम टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली होती, मात्र कॅप्टनला जी अपेक्षा होती गोलंदाजांकडून त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. गोलंदाज फार मागडे ठरले. तब्बल 61 धावांपर्यंत मजल मारली गेली 4 ओव्हर्समध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यात खानिवली संघाकडून. आणि तो गोलंदाजीमध्ये देखील खानिवली संघानं अप्रतिम सुरुवात केली आहे. नवीन फलंदाज जितेंद्र मैदानामध्ये दाखल झालाय. सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा फलंदाजांना घ्यावा लागणार आहे, कारण फार मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय. लोफल टॉस चिप केलाय. बॉल हवेत आहे. मिस टाइम फटका आणि एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त झेल. फलंदाज फेल. जितेंद्र. आता विनायक वाघ मैदानामध्ये पोहोचलेला आहे. हॅट्रिक चेंडूचा सामना त्याला करावा लागणार आहे. विशाल नाईकनं अप्रतिम सुरुवात केलेली आहे. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल राईट अमोर द विकेट. पुलर लेन ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण तेथे पुन्हा एकदा पाहायला मिळतंय, मात्र सिंगल पूर्ण करतायत फलंदाज. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाजूक अवस्था आहे धावांचा पाठलाग करत असताना. या डावाच्या सुरुवातीलाच निचोळे संघाची, निचोळे विरुद्ध खानिवली अशी लढत आपल्या समोर रंगते. आजचा दुसरा दिवस, दुसरी रजनी आणि दुसरा सामना आजच्या या रजनीतील आपल्या समोर आहे. गोलंदाज विशाल नाईक. हो, दिशा दाखवायची होती, दाखवली असं वाटतंय. तिकडे शॉर्ट फाईन लेगला प्रयत्न चांगला होता, मात्र बॉल फिल्डरला बीट करत असताना डीप फाईन लेग सीमारेषेचा वेध घेतोय. शॉर्ट थर्डमॅन मधून फिल्डर पोहोचलाय तिकडे आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. वाईटचा मात्र इशारा पंच करतायत. डाव्या एष्टीला सोडून जाणारा बॉल होता. बॅट तर फिरवली होती फलंदाजानं. 3 अवांतर धावा मिळत आहेत वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. प्रतिषटक 15.50 ची सरासरी राखायची आहे. त्याच्यामुळेच प्रत्येक ओव्हरमध्ये
दोन किमान मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल, तेव्हा कुठेतरी त्या धाव संख्येपर्यंत, त्या सरासरीपर्यंत निचोळे संघ आपल्याला पोहोचताना दिसेल. आणि ती क्षमता फलंदाजांमध्ये जरूर आहे. अमित आणि विनायक ही जोडी सध्या खेळपट्टीवर. थोडासा पुढे सरसावलाय, ऑन साईडला ड्रॅग केलाय, चांगला फटका गॅपमधून, मात्र काऊ कॉर्नरला तिकडे फिल्डर पोहोचतोय. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आणि काय फेक पाहायला मिळते. थेट विकेट किपरच्या हातात डीपमधून थ्रो केलाय. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागलंय फलंदाजाला. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आणखी 56 धावांची आवश्यकता आहे. सध्या पहिलं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज विशाल नाईकनं अफलातून सुरुवात केली आहे, परंतु पलटवार कधीही केला जाऊ शकतोय फलंदाजांकडून. अकोट टप्प्याचा बॉल यावेळेला पुल केलाय, मात्र मिस टाइम स्ट्रोक दिसतोय, परंतु जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. द्वान फटका होता, पुल केला होता आणि असं वाटलं होतं की खेळायचं आहे स्क्वेअर ऑफ द विकेट बरोबर, परंतु थोडा समोर गेला होता. पण प्रचंड ताकद होती या फटक्यामध्ये आणि ताकदीच्या बळावर बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. फलंदाज विनायक वाघानं आता डरकाळी फोडलेली आहे. पहिला षटकार येतो या डावातील. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 वर. पहिलं षटक झालंय समाप्त. 2 बाद 12. टीम निचोळे 62 धावांचा पाठलाग करत असताना आता समीकरण 18 चेंडू आणि 50 धावा. खडतर समीकरण जरूर आहे. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये गोष्टी कठीण होऊ शकतात, परंतु अशक्य असं काहीच नसतं आणि त्याची जाणीव पूर्णपणे या दोन्ही फलंदाजांना देखील आहे. त्यामुळेच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आक्रमणाला सुरुवात देखील केली आहे विनायकनं. असेच चांगले फटके यापुढे देखील खेळावे लागणार आहेत. मोमेंटम जो गेन केला या षटकारावर तो पुढे चालू ठेवावा लागणार आहे, तेव्हाच आव्हानापर्यंत पोहोचता येऊ शकतंय. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज विष्णू खुताडे. 18 बॉल्स आणि 50 धावाचं समीकरण येऊन ठेपलं या मॅचमध्ये. यानंतरचा सामना सरसवळ विरुद्ध कोणे स्पोर्ट्स कोणे संघानं टॉस जिंकलाय, फिल्डिंग निवडली आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू. चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये गोलंदाज विष्णूकडून. धावसंख्या पुढे सरसावली आहे 14 या आकड्यावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सलामीवीर अमित. आणि आता अमितच्या बॅटमधून एक देखना ड्राईव्ह. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हरला, तिकडे प्रोटेक्शन आहे. एकच धाव घेण्याची संधी उपलब्ध होते. चांगला फटका होता, परंतु गॅपमध्ये खेळू शकला नाही. कव्हर पॉईंटला सर्कलच्या आतमध्ये फिल्डर आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे. दोघांच्या मध्ये मोठा गॅप होता आणि तो गॅप तिथे खरं तर शोधायचा होता, परंतु फिल्डरला शोधत बॉल निघून गेला होता. सिंगल डबल्स देखील महत्त्वाचे असणार आहेत. मोठे फटके तर खेळायचेच आहेत. धावसंख्या आता 15 वर जाऊन पोहोचली आहे. 47 धावा आणखी बनवायचे आहेत. यावेळेला थोडासा हेलिकॉप्टरप्रमाणे खेळलेला फटका होता. ड्राईव्ह केलाय, जमिनीलगत मारलाय. एकच धाव मिळेल कारण लॉंग ऑफला तिकडे प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑन फिल्डर उपस्थित आहेत. व्ही मध्ये जर ग्राउंडेड फटके खेळले गेले तर जास्त धावा मिळतील असं वाटत नाही, कारण आता पॉवर प्ले संपलेला आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. यावेळेला उलटा फटका मारलाय. ओहो, गॅप मिळाला नव्हता, परंतु खराब क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड पॉइंटला चूक आणि बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार. अमितच्या बॅटमधून क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा खालावलेला दिसला बॅकवर्ड पॉइंटला. त्याचा फायदा मिळालाय निचोळे संघाला. धावसंख्या 20. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 चेंडूंचा खेळ आता इथून बाकी आहे. 15 बॉल्समध्ये धावा बनवायचे आहेत 42. 15 बॉल्स रिमेन अँड अनदर 42 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाज विष्णू पुढचा बॉल घेऊन यावेळेला समोर लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतोय, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार.
अगदी डाऊन द ग्राउंड मारलेला हा षटकार अमितच्या बॅटमधून सलामीवीर आहे आणि त्याच्याकडून याच फटक्यांची अपेक्षा आहे. धावसंख्या वेगानं वाढते, जाऊन पोहोचले 26 वर. आमच्या प्रेक्षकांनी झेल घेतला होता. अनिकेत नितीन मुकणे यांनी, त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आपण देत आहोत. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे आणि पुन्हा फिल्डरच्या डोक्यावरून येतोय आणखी एक षटकार. अनिकेतनं जो झेल घेतला होता ₹1000 पारितोषिक आपल्याला देण्यात येत आहे. बॅक टू बॅक षटकार अमितच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 32 वर. मोठं टार्गेट आहे परंतु मोठे फटके देखील येत आहेत. हा फटका जमिनी लगत बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑनला, तिकडे फंबलिंग होते मात्र बॅकअप चांगलं मिळालंय. एकाकडून चूक झाली, दुसऱ्याने सावरली. चेंडूची फेक होईपर्यंत मात्र मिळत आहेत 2 धावा. ज्या प्रकारचं षटक पाहिजे होतं या सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक करण्यासाठी निचोळे संघाला, तसंच षटक आलंय. खूपच खर्चिक षटक राहिलं विष्णू यांचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 34 आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये 28 धावांची आवश्यकता. 12 बॉल्समध्ये 34 झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, 2 गडी बाद झाले होते. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या विष्णूनं. विष्णूकडून जी अपेक्षा होती त्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. त्याच्यामुळेच आता खानिवली संघाचे धाबे देखील थोडेसे दणाणलेले दिसतात. सामना रंगतदार अवस्थेत आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता निचोळे संघाला. प्रतिषटक 14ची सरासरी राखायची बघा. वेळेचं बंधन आहे. पहिली 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांच्या आत एनी हाऊ कंप्लीट करायचे आहेत, नाहीतर शेवटच्या ओव्हरमध्ये त्याचा भुर्दंड आपल्याला भोगावा लागू शकतोय. एक अवांतर तुमचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागेल. अप्रतिम फटकेबाजी अमित एकीकडून आणि दुसरीकडून आपण विनायकला बघतोय. विनायकच्या बॅटमधून एक षटकार आलाय. सुरुवात विनायकनं केली. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याने जो षटकार ठोकला ना, तेथून थोडंसं मोमेंटम बदललेलं दिसतंय. त्यानंतर मात्र अमितचा देखील उत्साह वाढलेला आहे आणि अमितनं देखील आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ करायला सुरुवात केली आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विशाल लोखंडे. स्ट्रायकिंग एंडला विनायक. लेंथ बॉल वरची कडा लागले. बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. चांगलं क्षेत्रक्षण, मात्र फार वेगाने एक धाव ते कंप्लीट केले फलंदाजांनी. चिकी सिंगल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 35 वर. निचोळे संघ 62 धावांचा पाठलाग करत आहे या मॅचमध्ये. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये 4 ओव्हर्समध्ये कधी कधी 30 धावा देखील होत नसतात, कधी कधी 60-70 धावा देखील होतात, त्या चेस देखील होत असतात. असा क्रिकेटचा खेळ आहे. महान अनिश्चिततेनं भरलेला हा क्रिकेटचा खेळ आज बिलोशी गावामध्ये आपल्याला रंगताना दिसतोय. भव्य दिव्य अशी ही स्पर्धा सन्माननीय संदीप पाटील साहेबांच्या माध्यमातून, जे या स्पर्धेचे प्रणेते आहेत, शिल्पकार आहेत, त्यांच्या स्वप्नांतून साकारलेली ही स्पर्धा. संदीप पाटील साहेब अर्थात एस पी ग्रुपचं हे भव्य दिव्य आयोजन. आणि क्रिकेट रसिकांची संख्या आता सातत्याने वाढायला लागली आहे, कारण इथे क्रिकेट रसिकांसाठी देखील चांगली पारितोषिक आहेत. ड्राईव्ह केलाय. बॉल हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याच्या थोडासा आवाक्या बाहेर, थोडासा समोर पडला होता बॉल. प्रयत्न चांगला होता. डायरेक्ट हिट गोलंदाजाकडून लागली आहे, परंतु फलंदाज सुखरूप होता. आता आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि ओहो हो, एकच एसटी होती. एसट्या पडलेल्या होत्या, त्याच्यामुळेच हातात स्टंप घ्यायचा होता, उखडायचा होता. असा रूल असतो, नियम असतो. फिल्डर मात्र ते विसरले होते आणि त्याच्यामुळेच पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केलंय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. बेल्स डिसलॉज झाल्यानंतर तुम्हाला स्टंप हातात घ्यावा लागतोय जेव्हा बॉल तुमच्या हातात असतो, परंतु तसं काही घडलं नाही. त्या नियमाची पूर्णपणे जाणीव नव्हती. खरं तर फिल्डरला चांगली संधी आली होती फलंदाजाला बाद करण्याची, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाही खानिवली संघाला. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 37 वर. आणखी 25 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी. काय जबरदस्त मॅच रंगते. अशाच प्रकारचा सामना क्रिकेट रसिकांना देखील पाहायचा होता. खरं तर येथे जास्तीत जास्त हाय स्कोरिंग सामने क्रिकेट रसिकांना अपेक्षित आहेत, कारण हाय स्कोरिंग सामने याचाच अर्थ असा होतो की षटकार जास्त पाहायला मिळतील. षटकार लागले तर प्रेक्षकांना झेल घेण्याची संधी मिळेल आणि या सामन्यामध्ये ते सारं काही घडताना दिसते. पुढचा बॉल सामना करतील अमित. खोलवर टप्प्याचा बॉल, मिस टाइम फटका. बॉल हवेत आहे. कव्हरमधून फिल्डर झेपावतोय, मात्र कॅच ड्रॉप.
क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेतरी खालावलेला दिसतो. या अगोदर देखील चुका होताना आपण बघितलेल्या आहेत. बॅकवर्ड पॉईंटला मिसफील्ड झाली होती, त्याच्यात 4 धावा मिळाल्या होत्या. आता हा झेल ड्रॉप होतोय. या अगोदर धावचीची संधी दवडण्यात आली. पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39 या आकड्यावर. समीकरण बदलतंय. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 23 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी निचोळे संघाला. आणि खानिवली संघाला काय हवं आहे? खानिवली संघाला एक ब्रेक थ्रू हवा आहे, कारण हे 2 फलंदाज फार घातक दिसत आहेत. विशेषतः अमित, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार आलेला आहे. 3 वेळा त्याने दुहेरी धावा घेतल्यात, 3 वेळा सिंगल देखील घेतलेले आहेत. 25 धावांवर तो खेळतोय. 8 धावांचं योगदान विनायकनं दिलंय. स्ट्राईक सातत्याने आपल्याला अमितकडे पाहायला मिळते. यावेळेला अगदी स्लॉटमध्ये पडलेला बॉल समोर फेकून दिलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मार्वलस हिट, षटकार. नवली प्रथम बॅटिंग करत असताना खानिवली संघानं 61 धावा, परंतु ती धावसंख्या सुरक्षित आहे का असा मोठा प्रश्न निर्माण झालाय, कारण समोर आहे अमित, जो नाही कोणाला भीत. जबरदस्त फटकेबाजी केली आहे त्याने. धावसंख्या आता जाऊन पोहोचली 45 वर. 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल्स 17 धावा. इथून देखील गोलंदाज कमबॅक करू शकतात, मात्र 8 चांगले चेंडू टाकावे लागतील. अमितचा अडसर त्यांना दूर करावा लागणार आहे. स्वतःच्या खांद्यांवर जबाबदारी अमितनं घेतली आहे. हा बॉल सोडून दिलाय. बॉल शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. फिल्डर तिकडे उपस्थित. पंच आमच्याकडे वळतायत. बघायचं आता इशारा काय येईल. अँड इट इज वाईट. यस, अवांतर धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचले. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 8 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. अजूनही प्रति चेंडू 2 धावांची सरासरी गाठायची आहे. खरं तर हे समीकरण अमितची बॅटिंग पाहता थोडंसं सोपं वाटायला लागलंय, पण तेवढं देखील सोपं नाहीये. चांगली गोलंदाजी झाली तर इथून देखील खानिवली संघ विजय प्राप्त करू शकतोय. मात्र प्रेशर भरपूर असणार आहे दोन्ही संघांच्या खेळाडूंवर. खरं तर गोलंदाजांवर आता जास्त प्रेशर आलेलं दिसतंय. मागच्या 2 षटकांमध्ये धुवाधार बॅटिंग झालेली आहे आणि त्याच्यामुळेच कुठेतरी दिशाहीन चेंडू देखील आता पाहायला मिळत आहेत. हा बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह करायचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला बीट होतोय फलंदाज. चांगला बॉल. ह्याच चेंडूची फेक करायची होती. या अगोदर देखील तोच प्रयत्न झाला होता, मात्र जास्त बाहेर टाकला होता, ज्याला वाईट घोषित केलं होतं पंचांनी. पहिला निर्धाव बॉल आलाय या षटकातील. विशाल लोखंडे गोलंदाजी करतोय. समीकरण 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. अप्रतिम मॅच. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा पुढे सरसावला. इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर चेंडू खाली आणि आता चूक होणार नाहीये. जबरदस्त झेल कव्हर्स मध्ये. फलंदाज बाद. हे बघा, एक महत्वाची सूचना आहे. प्रेक्षकांनी झेल घेतला याची खातरजमा आयोजकांकडनं झाल्याशिवाय कुठलाही क्षेत्ररक्षक येईल आणि क्लेम करील की आम्ही झेल घेतलाय ना, 1000 रुपये आम्हाला द्या, तर त्याची जोपर्यंत आमच्या अधिकृत आयोजकांच्या वतीनं खातरजमा होत नाही, 2 साक्षीदार भेटत नाही, तोपर्यंत भेटणार नाही. प्रश्न असा आहे की 1000 रुपये तुमच्यासाठी ठेवलेत, पण कोणीतरी एखादा अननोन माणूस येईल आणि सांगेल की आम्ही झेल घेतलाय आणि आमच्या आयोजकांची हुज्जत घालेल, तर हुज्जत घालण्यासाठी स्पर्धा ठेवली नाही बंधूनो. स्पर्धा आपल्याला चीअरअप करण्यासाठी ठेवलेल्या आहेत. परंतु कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे दबाव आणून आमची खातरजमा जेव्हा होईल, आमच्या लाईव्ह टेलिकास्टमध्ये त्याची काहीतरी आम्हाला सिम्पटम्स दिसले पाहिजेत, तरच त्याच्याबद्दल आम्ही विचार करू, अन्यथा करणार नाही. आणि व्हाईट कपड्याच्या बाहेर अधिकृत कालपासून उद्घोषणा करतोय, व्हाईट कपड्याचा बाहेरचा इलाका तुमचा आहे, त्याच्या आत झेल घेतला तर भेटणार नाही. नियमावली आहे. प्रेक्षक म्हणजे प्रेक्षकांना सफेद कपड्याच्या मागच्या बाजूला झेल घेतला तरच 1000 रुपये मिळतील. धन्यवाद. हो सर, आणि सफेद कपड्याच्या आतमध्ये घेतला तर मग 1000 रुपये जमा करावे लागतील. चला, प्रेक्षकांसाठी जबरदस्त मेजवानी आहे. या मेजवानीचा आपण लाभ घ्या सर्वांनी. मॅच मात्र रंगतदार अवस्थेत आहे. 6 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय निचोळे संघासमोर. निचोळे संघाचं कौतुक मनोज मोरे, कैलास पष्टे आणि सुरेश पष्टे यांना विनंती आहे की सन्मानानं क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अली.
ओ पहिलाच बॉल फुल टॉस, मात्र तगडा प्रहार करण्याच्या नादात इथे टायमिंग चुकलंय. धाव मात्र घेतली जात नाहीये, परंतु DRSची मागणी करण्यात आलेली आहे. रिव्ह्यू घेतलाय फलंदाजाने, पंचांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. इट्स अंपायर्स रिव्ह्यू. बघायचं आता टीव्ही पंचांचा निर्णय काय येणार. हा फेअर बॉल असेल की बीमर बॉल असेल. ऑन साईडला खरं तर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग पूर्णपणे चुकलं अँड इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल असेल. पहिला बॉल निर्धाव. गोलंदाज थोडासा सुदैवी ठरला असं म्हणावं लागेल, कारण फुलटॉस बॉल टाकला होता. पर्वणी होती फलंदाज विनायकसाठी, ज्याच्या बॅटमधून ऑलरेडी एक षटकार आलेला आहे, परंतु या संधीचा लाभ त्याला घेता आला नाही. आता समीकरण 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता निचोळे संघाला. खानिवली विरुद्ध निचोळे, बिग मॅच. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय. देखणा फटका जरूर आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, मात्र जास्त इफेक्टिव्ह नाहीये, कारण डीपमध्ये फिल्डर तैनात. फेक चांगली आहे आणि फलंदाज धावबाद. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात नॉन स्ट्रायकर सेंडला फलंदाज धावबाद होतोय. 4 चेंडूंचा खेळ आता बाकी असेल या मॅचमध्ये. 4 बॉल्समध्ये धावा बनवायच्या आहेत 15. चुकलं होतं. बॉल सीमा पार येतोय. षटकार. धावसंख्या 53. अर्धशतक कंप्लीट झालंय. आता 3 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आहे. चेसिंग कंपल्सरी हा महत्त्वाचा नियम आहे. म्हणजेच काय तर सामना जर बरोबरीच संपला, टाय झाला, तर मात्र ज्या संघाने प्रथम बॅटिंग केलेली आहे तो संघ विजेता असेल. आणि खानिवली संघाने या मॅचमध्ये प्रथम फलंदाजी केलेली आहे. निचोळे संघ धावांचा चांगला पाठलाग करतोय. विनायक पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. अलीचा हा बॉल यावेळेला अक्रॉस द लाईन खेळलाय. टॉप पेज आहे. बॉल हवेत. फिल्डर बॉल खाली आणि फलंदाज बाद. बिग विकेट. दिसत आहेत. या अगोदर आपण अमितचा चांगला झेल कव्हर्समध्ये बघितला होता आणि आता अजयनं चांगला झेल स्वीकारलाय. सेट फलंदाज विनायकला माघार घ्यावी लागली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. एकूण धावा त्याने बनवल्या 15. समीकरण आहे या मॅचमध्ये 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता टीम निचोळेला. नवीन फलंदाज भूषण ऑन स्ट्राईक. गोलंदाज अलीला विकेट मिळाली आहे. हा महत्त्वाचा बॉल आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बॉटम एज. 1 बाउन्स आणि विकेट कीपरकडे जातोय बॉल. निर्धाव चेंडू. फार महत्त्वाचा बॉल होता. या बॉलवर किमान 3 धावा येणं गरजेचं होतं सामना जिवंत ठेवण्यासाठी निचोळे टीमला, परंतु तसं काहीच घडलेलं नाहीये आणि गोलंदाजाने कमबॅक करून दाखवलंय एक षटकार आल्यानंतर. आता मात्र हा सामना झुकलेला आहे खानिवली संघाच्या बाजूनं, परंतु कौतुक करावं लागेल निचोळे संघाच्या फलंदाजांचं, विशेषतः अमितनं जी बॅटिंग केली. लाजवाब. क्रिकेट आहे, हारणं जिंकणं हे होतच असतं, परंतु चांगला खेळ ते सादर केलाय अमितनं आणि विनायकचा देखील प्रयत्न फार चांगला होता. आता जर एखादा चमत्कार झाला तरच कदाचित निचोळे संघ सामना जिंकू शकतो. अवांतर चेंडू आला, नो बॉल वगैरे त्याच्यावर मोठा फटका आला तर. हा बॉल खोलवर टप्प्याचा आहे. सुरेख बॉल बीट केलाय फलंदाजाला. शेवटचा बॉल निर्धाव आणि याचबरोबर सामना समाप्त होतोय. सामना अखेर जिंकलाय खानिवली संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम खानिवली अँड हार्ड लक टफ लक टीम निचोळे.
करणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपण देऊयात नुकताच संपन्न झालेल्या सामन्यातील सामनावीर खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार. आणि सामनावीर खेळाडू ठरलेला आहे विशाल लोखंडे. षटकारांचा अक्षरशः ज्यानं मुसळधार पाऊस पाडला. 6 बॉल्समध्ये 5 षटकार ठोकले, 31 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी. आणि गोलंदाजी करत असताना देखील एक महत्त्वाची विकेट त्याने मिळवून दिली आपल्या टीमला. तो विशाल लोखंडे आहे या सामन्याचा सामनावीर. विशाल लोखंडे फ्रॉम खानिवली. आपल्याला विनंती असेल आपण यायचंय व्यासपीठाच्या दिशेनं. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. सन्माननीय मनोज मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार येथे प्रदान करणार आहोत. विशाल त्वरित यायचं आहे. नावाप्रमाणे विशाल कामगिरी त्याची राहिली. जे म्हणतात ना घंटो का काम मिनटो में, तशी फलंदाजी होती. 7 चेंडू 31 धावा. खरं तर पहिले 6 बॉल जे फेस केले होते त्याच्यामध्ये 5 षटकार खेळले होते. एक जर जो डॉट नसता त्या जागेवर देखील षटकार असता तर एक मोठा विक्रम त्याच्या नावावर झाला असता. अशी जबरदस्त फलंदाजी विशालची पाहायला मिळाली. खानिवली संघाच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा त्याने उचललाय. मनोज मोरे यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात सामनावीराचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आणि टी शर्ट. आई स्पोर्ट्सच्या वतीनं टी शर्ट आपल्याला लाभलेले आहेत. सामनावीराची जी ट्रॉफी आहे कैलासवासी सुरेश रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ राहुल रवींद्र भोईर यांच्या माध्यमातून लाभलेले आहे. तर त्या दात्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आणि खूप खूप अभिनंदन विशाल. जबरदस्त खेळी पाहायला मिळाली. पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चला तर आपल्याला आता घेऊन जातोय पुढच्या मॅचकडे. या दुसऱ्या रजनीतील तिसरा सामना सरसोळ विरुद्ध कोणे स्पोर्ट्स कोणे. आजचा पहिला सामना आपण बघितला होता किरवली विरुद्ध निंबवली. जो सामना निंबवली संघाने जिंकला, किरवली संघाला पराभूत केलं. आणि आता नुकताच दुसरा सामना संपन्न झाला. खानिवली संघानं विजय मिळवलेला आहे निचोळे संघाविरुद्ध. खरं तर रोमहर्षक सामन्यामध्ये निसटता असा विजय त्यांनी मिळवलेला आहे. आणि त्यामुळेच निचोळे संघाचं देखील आम्ही कौतुक करतोय. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. आणि आता सरसोळ विरुद्ध कोणे स्पोर्ट्स कोणे संघानं टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांचे सर्व खेळाडू आपल्याला आता मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र वेळ झालेली आहे परिवर्तनाची. मी थोडा वेळ थांबतोय, मात्र तुम्ही थांबू नका. पाहत राहा प्रिन्स मूव्हीजवर उपसरपंच चषक 2025 बिलोशी. आणि आता मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय ज्यांनी खरं तर 35 वर्ष गेली जे समालोचन करतायत. एक सदाबहार असा आवाज आहे पालघर जिल्ह्यातील आणि क्रिकेट रसिकांच्या खरं तर हृदयावर अधिराज्य करणारा असा आवाज आहे. अर्थातच सदानंद अडकमोल सर. या सर. धन्यवाद अजय. एका जबरदस्त असं भव्य दिव्य देखणं असं आव्हान आपल्याला आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कालचा दिवस उद्घाटनाचा होता. थोडंसं काही तांत्रिक अडचणीमुळे आपली स्पर्धा डिले झाली, परंतु आज मात्र अगदी इन टाईम. त्याच्यामुळे आमचे पंचमंडळी असतील, गुणलेखक असतील, समालोचक असतील, यांना आजचा दिवस चांगला असेल की आपण इन टाईम घरी जाऊन आज निवांत झोप